महत्त्वाची बातमी मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 124 मध्ये मध्यरात्री राडा झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा राडा झालेला आहे। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना परस्परांमध्ये भिडल्याचा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सकीना शेख यांच्या कार्यकर्त्यांना शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार हारून खान यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे। पैसे वाटप करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडल्यानं शिंदेची शिवसेना संतापली आणि कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 कार्यकर्ता जखमी झालेले आहेत, ज्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। विक्रोळीतल्या पार्क साइड या ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। कुछ नहीं होगा, सबर पकड़, छोड़ेंगे तो नहीं, गलत किया है उन्होंने, तू सबर पकड़। हारून खान के साथ में और कौन कौन था, नाम याद है? शांत बेटा। या सगळ्याविषयी बोलण्याकरता इम्रान शेख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। इम्रान जी, काय घडलं होतं काल रात्री? माझं नाव इम्रान शेख आहे। मी घाटकोपर पश्चिम विधानसभेचा समन्वयक आहे आणि वॉर्ड क्रमांक 124 मधून माझी आई सकीना शेख हे उमेदवार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे। समोरचे उमेदवार जे आहेत ज्योती हारून खान शिंदे गटाचे, त्यांचे हस्बंड हारून खान यांनी काल मध्यरात्री मला अगोदर तर मला नोटीस दिली होती पोलिसांकडून 169 की तुम्ही मुंबई उपनगरमध्ये थांबायचं नाही, अशीच नोटीस हारून खानना पण दिलेली आहे। पण ते स्टेजवरती बसते, ते सगळ्या लोकांमध्ये वावर करते, ते प्रचार करते ते आणि रात्रभर पैसे वाटते ते लोकांमध्ये। आज मला या लोकांनी 100 पोलीसवाले पकडायला पाठवतात। मला या लोकांनी साईड केलं आणि रात्री मला साईड करून मला पॅक करून रात्री माझ्या कार्यकर्त्यांवरती हल्ला चढवला या लोकांनी। स्वतः हारून खान, त्यांचा मुलगा रोशन खान, त्याचा साथीदार फरीद लाला, आझाद डॅडी, जावेद लाला या सगळ्यांनी मिळून रफिक शेख आणि माझा पदाधिकारी सलीक खान यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला, हत्यारं वापरले, मारले त्यांना। त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आलेले आहेत पोलीस प्रशासनाकडे। पण आता 12 तास उलटून गेले तरी पण FIR झालेली नाहीये। माझे घरचे, आमचे पदाधिकारी सगळे पोलीस स्टेशनला आहेत, हॉस्पिटलला आहेत। आमचे कार्यकर्ता हॉस्पिटलला ऍडमिट आहे। अजूनही त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये। पोलिसांचं काय म्हणणं आहे नेमकं? तुम्ही जेव्हा कंप्लेंट दाखल करण्याकरता गेलेला होतात, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांचं फक्त हेच म्हणणं आहे की आमचं कारवाई चालू आहे, पण काही नाही। 12 तास उलटून गेले, स्टेटमेंट घेतली फक्त हॉस्पिटलला आणि आमच्या लोकांना 8 तास झाले पोलीस स्टेशनला उभं ठेवलंय। आम्ही बघतोय, आम्ही करतोय, आम्ही बघतोय, आम्ही करतोय, पण FIR अजून घेतली नाही, कारवाई काहीच केलेली नाहीये। आम्ही कारवाई करतोय म्हणजे नेमकं काय करण्यात आलंय? किती पथकं या सगळ्याकरता काही तैनात केली आहेत का? काय या सगळ्या संदर्भात ब्रीफिंग केलं जात आहे? अजून पण काही केलं नाहीये। आता सध्या पण हारून खान रॅली करतोय वॉर्डामध्ये ओपनली, म्हणजे ज्यांनी मारले त्यांच्यावर FIR झाली नाही आणि आता ते रॅली पण करतात ते वॉर्डमध्ये। म्हणजे एवढी दादागिरी चालू आहे तिकडे। या सगळ्याविषयीची माहिती तुम्ही पोलिसांना दिली? सगळी दिलेली आहे माहिती, सगळी माहिती आहे तिकडे। आमचे पदाधिकारी आहेत, मला या लोकांनी बाहेर काढण्यात आलंय, तिथं वॉर्डात फिरून देत नाहीये, मला उभं ठेवत नाही, माझ्यावरती कारवाई केलेली आहे। पण त्यांच्यावरती काहीच कारवाई नाही। माझ्या पदाधिकाऱ्यांना मारलंय तरी पण त्यांच्यावरती अजून काहीच FIR झालेली नाहीये। किती जण होते साधारणतः तिकडे मारहाण करत असताना? मारहाण करणारे कमीत कमी 8 ते 10 लोक होते। त्याच्यामध्ये हारून खान स्वतः होता, रोशन खान त्यांचा मुलगा होता, फरीद लाला होता, आझाद डॅडी होता, अजून अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते मारणारे। अगदी इम्रानजी, तुम्ही फार मोठा आरोप केलेला आहे। हारून खान स्वतः होते, त्यांचा मुलगा होता असं तुम्ही म्हणताय। तुम्ही असा देखील उल्लेख केलात की त्यावेळी अनेक हत्यारं घेऊन या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। साधारणतः ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली असेल। CCTV फुटेज घेण्याचा काही प्रयत्न पोलिसांकडून होतोय का? तशी काही विचारणा, उल्लेख तरी करण्यात आलाय का? काहीच नाहीये मॅडम, काहीच कारवाई होत नाहीये।
तिकडं फक्त पोलीस फक्त आम्ही बघतोय, आम्ही करतोय, आम्ही सांगतो एवढंच करते ते, बाकी काहीच कारवाई होत नाहीये, अजिबात कारवाई झालेली नाही काय. फक्त त्यांचे लोक आता रॅली पण काढतात ते, मग त्यांना रॅलीमध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त सुद्धा आहे. आणि ज्यांनी रात्री मारले ते लोक त्या गाडीवरती उभं राहून रॅली करतात ते. अगदी आणि एका लेडीज तिथं पण एका महिलाच्या घरात घुसले, त्यांना त्या महिलेला गन दाखवली, त्या महिलेला पण मारलं. ती महिला सुद्धा तिथे पोलीस स्टेशनला उभी स्टेटमेंट द्यायला, पण कोणच ऐकत नाहीये. अगदी धन्यवाद इम्रानजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या मारहाणीमध्ये स्वतः हारून खान होते, त्यांचा मुलगा होता, साधारणतः 7 ते 8 जण होती. पण अद्यापही या सगळ्याविषयी साधी FIR सुद्धा नोंदवण्यात आलेली नाही आहे, तक्रारही घेण्यात आलेली नाही आहे असं इम्रान शेख म्हणतायत. एकूणच आपण वॉर्ड क्रमांक 124 मध्ये हा राडा पाहतोय. पार्क साईट विक्रोळी या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे. अद्यापही 24 तास उलटलेत तरी तक्रार का घेतली जात नाहीये, कुठं पाणी मुरतंय, असे अनेक मुद्दे या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसत आहेत. आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिंदेंच्या शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हा राडा झालेला आहे. या सगळ्याविषयी क्षणाक्षणाचं अपडेट आपण सातत्यानं देत राहू. तुर्तास या बातमीवर इथंच थांबतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.